आरोपीच्या वकिलांनी ज्या कागदपत्रांवरती सरकार पक्षाची भिस्त होती, विशेषतः सीसीटीव्ही फुटेज, त्याचप्रमाणे सीडीआर्स, त्याचप्रमाणे या आरोपींची जी गोपनीय मीटिंग जी झाली, जी 7 डिसेंबर 2024 ला, आणि त्याचप्रमाणे ही जी मीटिंग झाली त्याप्रमाणे हॉटेलच्या तिथे जे एकत्र भेटले होते त्या संदर्भातले सगळे कागदपत्रांचं मागणी त्यांनी मागितली होती, त्याप्रमाणे मागणी, त्याचप्रमाणे यांनी प्रत्यक्ष ती अबादा कंपनी जी आहे, या अबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जी धमकी दिली होती, ती धमकीचे ऑडिओ कॉल्स, ऑडिओ रेकॉर्डिंग हे सुद्धा न्यायालयात आम्ही हजर केले आहे. अबादा कंपनी ही मत्स्यजोग पासून साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि या कंपनीने जवळजवळ 30 एकर ही मत्स्यजोग मधील जमीन संपादित केलेली आहे. त्यांनी तिथे स्टोअर यार्ड म्हणून ते वापरत होते आणि त्या बदल्यात ही अबादा एनर्जी प्रायव्हेट कंपनी जी आहे ही त्या शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी त्यांनी ताब्यात घेतल्या कराराने, त्यांच्या प्रत्येक मुलाला तिथे नोकरी देणार होते आणि महिना 50,000 वर्षाला 50,000 रुपये द्यायचं कबूल केलं तर त्यानुसार ते देत होते. त्यामुळे जी 6 डिसेंबरला जी अहमदाबादची कंपनी बंद करावी म्हणून सुदर्शन घुले हा त्याच्या मित्रांना, गँगच्या लोकांना घेऊन आला, त्याला या ग्रामस्थांनी विरोध केला. कारण असं आहे की त्यावेळेला ही देखील संतोष देशमुखांना, मत्स्यजोगचे सरपंच देशमुखांना ही बातमी फोनने कळवण्यात आली होती आणि म्हणून मत्स्यजोगचे सरपंच त्या क्षणी तिथे गेलेत आणि त्यांनी या आरोपींना विनंती केली. आरोपींना पोलिसांनी त्यावेळेला 3 आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली होती आणि मग त्याच्यानंतर घडलेलं सगळं हकीकत आपल्या समोर आहे. आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होते, त्यांच्या म्हणण्याबाबत आज काही कार्य धरलं जातं नाही. आज आरोपींच्या वकिलांनी आम्हाला कागदपत्र द्या, तुम्ही खटला सुरू करू नका, कारण आम्हाला कागदपत्र दिल्याशिवाय तुम्हाला खटला सुरू करता येत नाही, अशी त्यांनी विनंती केली होती. न्यायालयात मी जो नवीन भारतीय नागरिक संरक्षण संहिता याच्यातील कलम 249 न्यायालयाला वाचून दाखवलं. ज्या क्षणी हा खटला न्यायालय सत्र न्यायालयात येतो व ज्या क्षणी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येतं तेव्हा सरकारी वकिलाने सरकारची काय केस आहे हे न्यायालयाला सांगितलं पाहिजे, जेणेकरून न्यायालयाला त्याचा, आम्ही सांगतो त्या घटनेचा अभ्यास करता येईल आणि त्याप्रमाणे ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ओपनिंग ऑफ द केस ऑफ द प्रॉसिक्युशन, त्याप्रमाणे आज न्यायालयामध्ये आम्ही संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुरुवात आजपासून आम्ही सुरू केलेली आहे. संपूर्ण खटला जो आहे तो तुम्ही वाचलेला आहे, सगळे पुरावे सुद्धा तुम्ही यातले बघितलेले असतीलच. कशा पद्धतीचे पुरावे आहेत आणि उद्या कोर्टामध्ये सिद्धता कशी होऊ शकते? नाही, या खटल्यामध्ये हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावरती देखील आधारित आहे. काही ठिकाणी ज्या असं आहे की ह्या घटना घडलेल्या आहेत, या सिरियली क्रोनॉलॉजिकली घटना घडलेल्या आहेत. प्रत्येक घटनेला प्रत्यक्ष पुरावा नसला तरी आमच्या जो काही कागदोपत्री पुरावा आहेत, सायंटिफिक पुरावा आहेत. कारण असं आहे की 9 डिसेंबर 2024 संतोष देशमुख यांना किडनॅप अबडक्ट केलं, जिथे पळून घेऊन गेले, त्या संदर्भातल्या फिर्यादीने वर्णन केलेलं आहे. आणि तसंच एकदा कायद्याने एकदा एक बाब साबित केली की पुढचं वर्णन आरोपीवरती देखील असतं. म्हणून हा खटला प्रामुख्याने 2 गोष्टीवरती अवलंबून आहे: प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावा. मनुष्य खोटं बोलू शकतो, परंतु परिस्थितीजन्य पुरावा हा कधी खोटं बोलत नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने SITने केलेला तपास, त्या अनुषंगाने गोळा केलेले पुरावे हे अतिशय चांगले केलेले आहेत. अर्थात न्यायालयात हे खटला जेव्हा सुरू होईल तेव्हा पुढे बघितलं. आपण CDRच्या बाबत दिलेलं आहे असं पण सांगितलं, यातनं या सगळ्या घटनेचा संबंध जुळतो का, तो कसा? फार मोठं आहे, आर्ग्युमेंट भरपूर. सर, हिंदी में जानना चाहेंगे आज कोर्ट में कार्रवाई क्या होगा? हिंदी वाला कोण बघतं काय, लावतात काय चॅनल? आज तुम्ही कोर्टामध्ये जो काही घटनाक्रम वगैरे जसं म्हणता तसं थोडक्यात सांगितलं तर ते लोकांना ऐकणाऱ्यांना ती घटनाक्रम. अरे एवढं ऐकणार आहे काय चॅनल वाले? लोक इंटरेस्टेड क्युरियोसिटी वाले ऐकतात, युट्यूबला टाकतात, त्याच्यामुळे तुम्ही घटना
तुम्ही सांगा आज तर सगळं काय झालं